रेवती याच्यावर हो मस्त दिसेल. याची फुलं पण बनवू का? अरे बेस्ट. मला पण कात्री दे. खात्री. हे काय आहे? कसला पसारा आहे हा? समिता ते गिफ्ट्स आहेत. गिफ्ट्स? हो ना. हा म्हणजे तुमची ती मसाले पापड लोणची डिंकाचे लाडू वगैरे तसली वाली गिफ्ट्स. हसायला काय झालंय? हसू नये तर काय करू नानी? कोणी आयडिया सांगितली तुम्हाला? आणि न्यू इयर साठी काय लोणची मसाले पापड डिंकाचे लाडू ही अशी गिफ्ट देतात का? शॅम्पेन केक अशा पद्धतीची गिफ्ट असतात नाही का? कुठल्या जमान्यात राहता तुम्ही काय कळतच नाही मला. नाही राधिकाचा एक वेळ ठीक आहे, तिला तशी या दुनियेची फारशी माहिती नाहीच आहे. पण रेवती तुलाही कळत नाही? सरप्राईज. निंदकाचे घर असावे शेजारी. काय माहितीये या जगात अशा अनेक नव्या गोष्टी असतात ज्या स्वीकारल्या जात नाहीत. राधिके तू तुझं काम कर ग बाई. मला फक्त एकच गोष्ट कळते, जे अस्सल असतं जे आपल्या मातीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये मिसळलेलं असतं ते कधीही लयाला जात नाही. शॅम्पेन लिकर केक ही इथली संस्कृती नाही. नाही विकलं गेलं तरी चालेल. प्रयत्न करायला काय हरकत आहे नाही का? हो ना. प्रयत्नांती परमेश्वर. आणि राधिका मला खात्री आहे बरं का, एक ना एक दिवस तुला मोठी ऑर्डर मिळणार. पण काय म्हणजे भारती, आपल्याला जर दुसऱ्याला मदत करता येत नसेल ना तर निदान त्याला डिस्करेज तरी करू. तेच म्हंटल नाना, तुम्ही अजून मला काही बोललात कसं नाही? नाही कारण मी काहीही बोललं ना की तलवार घेऊन माझ्या अंगावरच येतात. हो कारण तुला मध्येच ना खूप त्याची सवय आहे ना. तुला सांगितलं होतं काय मी मध्ये बोलायला? राधिका मी तुला सांगतो, पैज आहे माझी. ह्या एवढ्या मोठ्या सोसायटी मध्ये ना तुझी निदान 25 तरी गिफ्ट विकली जाणार. आय होप्स. एनिवे राधिका, ऑल द बेस्ट. नानाजी गिफ्ट्स विकली जातील ना? कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. काळजी करू नकोस तू, जाणार म्हणजे जाणारच. आमचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठी. आणि बघ आता तू एकटी नाहीस, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. हा? आणि यानंतर घेऊयात अन्य चला झालं बाई. बातमी बीडमध्ये देवापाशी दिवा लावायचे होश नाही या पोट्टीला. शॉक लागून 3 बाहेर लावते ना दिवे ती. काल रात्री 12च्या दरम्यान तू काय करत होती? तेच ना दिवा लावत होते. राधिकेशिवाय घर कसं ओक ओक वाटून राहिले पा एकदम रिकामं रिकामं. जसा देवाशिवाय देवारा. अथर्वाचा गोंगाट नाही, राधिकेचं भाषण खिदळणं नाही, किचन मधून येणारे खमंग वासही नाही. आओ तुम्हाला का वाटते? का येईल का आपली सून परत या घरात? येईल म्हणजे येणारच. हो ना. तिला कुठल्याही परिस्थितीत आपण परत आणणार. हो. तू नको काळजी करू. ते धुंदाट गेली कुठं? गेली असेल गुन्हासोबत फिरायला. घाबरून पळाली तर नाही आपल्याला. हो ती कसली घाबरते आपल्याला. येईल परत. हेही बरोबर आहे तुझं. येईल गुरुनाथ सोबत. जाणार कुठे? मी का म्हणतो, ती आता आली ना तिला कसं सरळ की पळ करून सोडायचं. परत तिनं या घरात पाऊल ठेवायलाच नको. हो ना तेच तर करणार आहे ना मी. काय तुम्ही काय थोडी काळजी घ्यावी लागते. हे आपलं पोट्ट चिडून बिथरून निघून जायला नको. नाही तर वेळ लागला ना त्याला त्या उभाटचो. तेव्हा आलं का धुंदाट बघ. या आला. ही बया तर कुठं गायब झाली. ती गायबच झाली.
काहून गो बाई कुठे गेली कुठे होती तू आणि जाताना कुठे जाते काहून जाते काही सांगायची रीत बात आहे का नाही आई आई जरा हळू बोल ना आणि आपण आज जाऊन बोलूया का ते पाय बरं चल ना, चल. चल ये बर आता पाय बरं करू ना ही मुलगी कुठे गेली होती काहून गेली होती हे आम्हाला समजलं नाही तर विचारणं भाग पडते ना आणि तू कुठे गेला होता रे बाहेर मी ते ऑफिसला गेलो होतो कामाला बर चल 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 जरा आता स्वयंपाकाचं बघ बाई अरे यांना भूक लागून राहिली ना कधीचे भुकेले आहेत ते तुला तर माहिती आहे ना यांना शुगर आहे वेळेवर जेवण लागते मग बोलण्यात कुठे शुगर आहे? का म्हटलं नाही ते नाही, मी बाहेरून खाऊन आले. बर या बाई जेवून आला मग आता आम्ही का खावं हवा खावी हा नाही आई पण मी कुठे जेवून आलोय ना मला खरं तर भूक लागली आहे आणि मी काय म्हणतो खूप दिवसात तुझ्या हातचं पण काही खाल्लं नाही ना हा, तर करशील का तू प्लीज तर माहित होते म्हणून सगळं बनवून ठेवलंय मी आधीच चल हातपाय धु आणि बस जेवायला चल वाढते मी कसं आहे ना गुरुना आपला पोरगा जबाबदारी विसरला म्हणून आई बाप आपली जबाबदारी विसरते का नाही ना पोटच्या पोराची भूक माईला सगळ्यात अगोदर कळते चल जा हात पाय धुवून घे वाढते चल शना ए चल चल शना या पोरी सोबत राहिला ना तर मा पोरगा एकदम चुकून जाईल एकदम रोड बुद्धी सुकली आहे त्याची म्हणून तो तिच्या मागे मागे फिरते ना तो बैताड. अथर्व, हे काय करून राहिलास तू? हा, डोळे मीट बरं. तू झोपत काऊन नाहीस? सकाळी उठत नाही, शाळेत जायला कटकट करतो. झोप बरं. आई मैं झोप येत नाही आहे काऊन रे? आमच्या बाळाला झोप काऊन येत नाही? मला आजची आजोबा कडे जायचं आहे आजोबा आपला कली आहे ना मग ते मला गोष्टी सांगेल जाऊ मी अरे, आता आजोबा झोपले असतील ना, मग उद्या ते तुला भेटतील. उद्याला ते नागपूरला जाणार आहे हो ना, जाण्याच्या आधी तुला भेटतील. मग आता ते आपल्या घरी येत ना, मग आता त्यांना उठून बरोबर दिसते का? नाही ना. झोप बरं आता तू, डोळे मिट. तू पट्टे तुला. हा, नीज माझ्या दलाला झोप तर मलाही येत नाही बाळा. दिवस कामात सरून जातो, पण रात्र सरता सरत नाही. सतत मनात विचार येत राहतात, काय करू, कसं करू. आज जिथे मी असायला हवं होतं तिथे ती आहे. आत्ताही ती यांच्या बरोबर, यांच्या सोबत असेल.